आज मी तुम्हाला मुंबई शेजारच्या वाशिम गावातील गोष्ट सांगणार आहे। तर मला हा विषय तुमच्या समोर मांडायचा आहे की आज जगामध्ये जर कोणत्या नात्याला जर तुम्ही खरोखर व्हॅल्युएशन देत असाल, अगर खरोखर एक पवित्र आणि असं नातं मानत असाल, तर ते म्हणजे आई आणि मुलाचं याचं एक काय म्हणता येईल त्याला, एक जवळचं, समजा जसं परमेश्वराचं आणि भक्ताचं नातं असतं तसं आई आणि मुलाचं नातं असतं, बरोबर आहे का? तर या नात्यावर मला काळीमा फासणारी एक गोष्ट वाशिम गावामध्ये घडली आहे। ती म्हणजे अशी की लग्न होण्या अगोदर आईचं आणि बाळाचं काय कनेक्शन असतं आणि लग्न झाल्याच्या नंतर मुलामध्ये अगर मुलीमध्ये काय परिवर्तन होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, वाशी या गावामध्ये सर्वसामान्य एक कुटुंब होतं। त्या कुटुंबामध्ये जसं आपलं सर्वसाधारण कुटुंब असतं की आई बहीण भाऊ असं असतं, तसं मग त्या कुटुंबामध्ये पण ते मेंबर होते। आणि याच्यामध्ये त्या मुलाला वडील नसतात, आई असते, एक लहान बहीण असते, तिचं लग्न झालेलं नसतं, ती शाळेमध्ये शिकत असते आणि तो मुलगा काम करत असतो। समजा आपलं असंच म्हणजे की मोलमजुरी म्हणा, अगर दुसरं काही पोट भरण्याचं साधन म्हणा, म्हणजे सर्व ते कामाला जात असतो मुलगा। आणि मग त्या मुलाला समजा काही दिवसांनी पाहुणे येतात बघायला, मग त्या मुलाचं त्याची आई एक चांगल्या पद्धतीने लग्न करून देते। लग्न करून दिल्याच्या नंतर मग त्यांचा संसार व्यवस्थित सुखाने आनंदाने चालू असतो आणि घरातलं वातावरण एकदम चांगलं असतं। पण अचानक लग्न झाल्यानंतर जसं पहिलं वातावरण होतं तसं ते राहत नाही। कारण कसं असतं, बाहेरची नवीन आलेली मुलगी, तिला थोडं ॲडजस्ट व्हायला टाईम लागतो। पण कसं आहे, आईने आणि त्या घरच्या मेंबरने यांनी सगळ्यांनी त्या मुलीला समजून घेणं हे भाग असतं, पण कधी कधी असं होत नाही। तर मग याचं रूपांतर छोट्या वादावरनं मोठ्या वादामध्ये रूपांतर होतं। तर मग कसं असतं की जसं मी म्हणते माझ्या घरामध्ये आहे तसं, की ज्यावेळेस माणूस दिवसभर कामावरून थकून भागून येतो हे ते, मग घरामध्ये त्याला वातावरण शांततेचं नाही दिसलं आणि ते भांड्याचं स्वरूप दिसलं, तर मग तो रागवलेला वैतागलेला माणूस असतो। तसं त्या कुटुंबामध्ये झालं। आधी त्यांच्या घरी छोटे छोटे वाद व्हायचे, नंतर मग या छोट्या वादाने मोठं रूपांतर घेतलं आणि तो मुलगा आल्यानंतर मग त्यांनी आईला, बहिणीला आणि बायकोला या सगळ्यांना समजावून सांगितलं। पण समजावून सांगण्याचा परिणाम असा झाला की त्या भांडणाला एकदम विद्रूपाचं रूप आलं आणि त्याच्यानंतर त्याच्या हातून नाही घडणारी गोष्ट ती घडून गेली। ती म्हणजे त्याचा राग इतका अनावर झाला की त्यांनी त्याच्या आईला संपवून टाकलं। तर ही गोष्ट एक आई आणि बाळ या दोघांना या नात्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे। पण खरोखर माणसाच्या रागावर कंट्रोल का करता येऊ शकत नाही? हां? आणि रागामध्ये माणूस एवढं विचित्र रूप घेऊ शकतो की तो राक्षसापेक्षा राक्षस बनून जे नाही घडायचं ते त्याच्या हाताने कृत्य करतो। तर या गोष्ट सांगण्याच्या मागे एवढाच उद्देश आहे की जे कृत्य या घरामध्ये घडलं सर्वसामान्य वादातून, तसं कुठल्याही घरामध्ये होऊ नये याची काळजी तुम्ही कशी घ्याल, कसं नाही, हे मला म्हणायचंय। म्हणून हा झालेला प्रकार मी तुमच्या समोर मांडतेय। नमस्कार।